समर्थाचिया सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळे कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिन्ही, दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. असं म्हणणारा एक पराक्रमी, तेजस्वी आणि धर्मनिष्ठ संत जवळजवळ 400 वर्षांपूर्वी भरतखंडात होऊन गेला. जेव्हा जुलमी परकीय आक्रमणामुळे भारत भूतप्त झालेली, तेव्हा पराक्रम आणि स्वाभिमान याचं पर्जन्य शिंपडणारा हा संत. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचे सद्गुरू समर्थ श्री रामदास स्वामी. आज आपण भेटणार आहोत श्री योगेश बुवा रामदासी यांना. हे श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड याचे कार्यवाह आहेत. इतकंच नव्हे, त्यांनी BCom, MBA इन HR आणि MA इन सोशियोलॉजी या पदव्याही मिळवल्या आहेत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांची लाईफ जर्नी थोडक्यात ऐकून घेणार आहोत. समर्थांच्या चरित्रातील एक रसाळ कथा ऐकणार आहोत आणि अर्थात मनुष्य जन्माच्या परमोच्च पुरुषार्थाचं, मोक्षाचं म्हणजेच परमार्थाबद्दल चर्चा करणार आहोत. शुभस्य शीघ्रम. नमस्कार योगेश बुवा, क्या बात है या माझ्या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. तर श्री समर्थ सेवा मंडळ याचे तुम्ही कार्यवाह आहात. तर ह्या संस्थेची स्थापना कधी झाली आणि याचं प्रेक्षकांना थोडंसं बॅकग्राऊंड द्या. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना 1950 साली झाली. 9 जानेवारी 1950 हा स्थापनेचा दिवस आहे आपला. रामदासी मंडळी समर्थ होते तेव्हापासून सज्जनगडावर होते आणि कार्यरत होते. धर्माचं कार्य, लोकोद्धाराचं कार्य, सामाजिक जाणीवेचं कार्य, अशा विविध प्रकारची कार्ये रामदासी मंडळी विविध मठातून विविध ठिकाणी स्वतंत्रपणे सुद्धा अनेक ठिकाणी चालू होती. त्यापैकी एक स्थान होतं सज्जनगड. बरोबर. सज्जनगडावर अनेक रामदासी मंडळी इथे राहत होती. 1927 साली श्रीधर स्वामी म्हणजे बाळ श्रीधर, लहान मुलगा, तर तो गडावर आला आणि एकनिष्ठतेने समर्थांची सेवा केली. सेवा आणि अनुसंधान सतत, ह्या 2 गोष्टीने 2.5 वर्षात समर्थांचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. समाधीतून समर्थान प्रगट झाले, स्वामींना आशीर्वाद दिला, अनुग्रह केला, भगवान ही पदवी दिली श्रीधर स्वामींना. आणि मग त्यांना आज्ञा दिली, म्हणजे श्रीधर बुवा त्यावेळेचे, त्यांना आज्ञा दिली की कार्य दक्षिणेकडे आहे म्हणून दक्षिणेकडे जायचं. स्वामी तसंच दक्षिणेकडे गेले. अनेक वर्ष काही वर्ष म्हणण्यापेक्षा काही वर्ष दक्षिणेत फिरल्यानंतर परत गडावर आले. त्यांचं खूप छान स्वागत झालं आणि इथल्या बऱ्याचशा रामदासी मंडळी जे होते त्यांनी श्रीधर स्वामींचा अनुग्रह घेतला. अनुग्रह घेतला कारण परमार्थ प्राप्ती हेच मुख्य ध्येय आहे जीवनाचं. आणि विशेष करून रामदासी झाल्यानंतर सामाजिक जाणीव समर्थांनी जपायला सांगितलेली आहे. तेव्हा इहपर कल्याण, माझं परमार्थिक प्रगती आणि त्यातनं शेवटचं टोक म्हणजे आत्मानुसंधान आणि आत्मप्राप्ती हे करून घेणं. ह्याबरोबर समाजाचंही उत्थान झालं पाहिजे, व्यावहारिक आणि परमार्थिक, अशी सर्वांगीण जबाबदारी समर्थांनी दिलेली आहे. आणि त्याच हिशोबाने इथे रामदासी मंडळी कार्यरत होती. स्वामींच्या आशीर्वादाने आणि आज्ञेने ह्या सगळ्या रामदासी मंडळींनी संघटित स्वरूपात व्हावं आणि एक संस्थात्मक काहीतरी कार्य व्हावं. कारण एकट्या वैयक्तिक स्तरावरच्या कार्यापेक्षा संस्था जर निर्माण झाली तर ती रामदासी मंडळींचाही जपणूक करेल, सांभाळ करेल वय झाल्यानंतर, आणि समाजाची पण जपणूक करेल. म्हणून श्रीधर स्वामींच्या प्रेरणेने ही श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ही संस्था स्थापन करण्यात आली. मग दिनकर बुवा, भास्कर बुवा, बरीच मंडळी होती त्यावेळेची. त्याच्यानंतर मारुती बुवा होते, करमरकर बुवा होते, अय्या बुवा होते, कुलकर्णी बुवा होते, मी सांगितलं भास्कर बुवा होते, डाफणे बुवा होते, आगाशी बुवा होते. ही मंडळी रामदासी मंडळी गडावरची आणि काही साताऱ्याची नामांकित मंडळी होती. बाबूराव वैद्य, माधवराव हिरळीकर, बनाबापू गोडबोले म्हणजे नाना गोडबोले इत्यादी मंडळी यांनी येऊन ही संस्था म्हणून स्थापन केली. सगळ्या रामदासी मंडळींची जपणूक आणि समर्थांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या एकमेव ध्येयाने सज्जनगड, चाफळ इत्यादी समर्थांच्या स्थानांचा जीर्णोद्धार करावा म्हणून अशा विविध हेतूंनी ही संस्था स्थापन झाली. तर बुवा, तुम्ही या संस्थेचे
कार्यवाह आहात आणि मी प्रेक्षकांना सांगितल्याप्रमाणे तुम्ही MBA इन HR पर्यंत शिकलेला आहात. तर मग तिथून कार्यवाह व्हायचं हे तुम्ही लहानपणीच ठरवलेलं की ते ओघाओघात झालं? कार्यवाह व्हायचं वगैरे असं काही डोक्यातच नव्हतं. बरं. पण लहानपणापासून माझी इच्छा होती असं काहीतरी वेगळं, म्हणजे सामान्यप्रमाणे मला इच्छा नव्हती विशेष काही. तर सज्जनगडावर जावं, मग इथे संस्कार वर्ग होतात मे महिन्यामध्ये 10वीचा अभ्यासक्रम झाल्यानंतर, परीक्षा दिल्यानंतर. तर त्यावेळेत मी इथे आलो, मला खूप आवडलं. डोंबिवलीला पादुकांचा प्रचार दौरा होता, त्यावेळेत माझी मारुतीबुवा रामदासी त्यांची भेट झाली, त्यांच्याशी बोलणं झालं. मग इथे आल्यानंतर मला हे आवडलं आणि मग मी ठरवलं की आपल्याला इथे राहायचं आहे. बरं. अर्थात इथे मी जेव्हा आलो तेव्हा मी फक्त 12वी सायन्स एवढंच झालेलो होतो. अच्छा. तर 12वी सायन्सची एक्झाम दिली आणि मी गडावर आलो सेवेला. 2-3-4 वर्षानंतर आई पण माझी गडावर आली. मग आम्ही दोघेही इथे सेवा करतो तेव्हापासून, म्हणजे 2000 सालापासून आई इथे आहे आणि मी 97 सालापासून इथे आहे. तर इथे आल्यानंतर मग मला बॉडीवर घेतलं, मग खजिनदार केल्यानंतर म्हणलं मला अकाउंट्समधलं काही येत नाही. आई म्हणाले तुला अकाउंट्समधलं आलं पाहिजे, म्हणून मग मी मुंबई युनिव्हर्सिटीतून BCom केलं, बरं. एक्सटर्नली केलं. त्याच्यानंतर मग मॅनेजमेंटमध्ये घेतलं, म्हणून मी MBA पण केलं. आणि मुळात आधी मी सोशॉलॉजी MA घेऊन केलेलंच होतं. ओके. असा सगळा प्रवास झाला माझा. म्हणजे त्यामुळे मी सेवेला म्हणून इथे आलो, विविध प्रकारच्या सेवा देण्यात आल्या. ही कार्यवाह ही मला एक दिलेली सेवा आहे. कार्यवाह हे पद म्हणून नाही आहे. प्रत्येकाकडे जशी सेवा असते तशी माझ्याकडे ही कार्यवाहकीची सेवा दिलेली आहे आणि ती मी करतोय. मग जेव्हा तुम्ही ठरवलं की आता कायमचं गडावरतीच सेवा करायची, तेव्हा तुमच्या आईबाबांचा पूर्ण पाठिंबा होता की तुम्हाला त्यांना पटवावं लागलं? खरं सांगायचं म्हणजे आमच्याकडे परमार्थिक मुळात वातावरण होतं. म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे लहानपणी आमच्याकडे TV कधी लागलाच नाही घरात. TV होता, पण आम्ही अगदी ठराविक एक रामायण सिरियल लागायची आनंदसागरांची, ती महाभारत, विश्वामित्र आणि उडान अशा एक 4-5 सिरियल तेवढ्याच बघितल्या. चित्रपट कधीच लागलं नाही आमच्या घरामध्ये. किंवा त्यावेळेत जे चालायचं. हल्ली आता मुलांनाही माहिती पण नाही, पण त्यावेळेच्या मुलांना माहिती आहे काही. तर ह्या प्रकारे आमच्याकडे TV चालायचंच नाही, TV बंद असायचा पूर्णपणे. मग आम्ही वाचन करायचो, प्रत्येकाची उपासना होती, प्रत्येकाचं वाचन असायचं. माझे आजोबा आजी पण घरात होते. एकतर अभ्यास, नाहीतर आम्ही खेळायचो भरपूर, मैदानी खेळ, आणि मग आल्यानंतर अभ्यास करायचा आणि झोपायचं. त्यामुळे TV हा विषय नसल्यामुळे आमच्या घरात हे वातावरण होतंच. त्यामुळे मी जेव्हा माझा निर्णय सांगितला तेव्हा आईवडिलांना उलट तो आवडला निर्णय, आणि आईने सांगितलं निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे, उलट तिचाच पाठिंबा होता या निर्णयाला. क्या बात आहे. बुवा, तुम्ही 2019 सालापासून कार्यवाह ही सेवा करताय, तर आत्तापर्यंत आलेल्या मधल्या सगळ्यात चॅलेंजेसबद्दल तुम्ही काय सांगाल? चॅलेंजेस तर सततच येत राहतात. कुठलंही ऑर्गनायझेशन असली, संस्था असली की वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. पण एवढं मात्र निश्चित आहे की कितीही प्रकारचे प्रसंग कसेही आले तरी समर्थ असतात पाठी, आणि ते आपल्याला व्यवस्थित त्यातनं तारतात. हा मात्र अनुभव असंख्य वेळा येतो, असंख्य वेळा. हनुमंताची शेपटीला आग लागायची, ती लागली, पण भाजू मात्र दिलं नाही. तर हा अनुभव मात्र नित्य असतो. तसं एकदा पादुका दौरा एका ठिकाणी गेलेला होता. आपण त्यांच्याशी सगळं बोलणं चालणं करून आलो होतो. हॉल होता. ज्या वेळेस आम्ही तिथे गेलो प्रत्यक्षात, तर ते ऐनवेळी म्हणाले की नाही, आपलं असं काही बोलणंच झालेलं नव्हतं. असं झाल्यानंतर मग आता ते म्हणाले, मग त्यांनी काय केलं, त्यांच्याकडचाच एक छोटासा सबऑर्डिनेट हॉल होता तो दिला. पण समर्थांची अशी कृपा झाली की नुकताच दुसरा एक हॉल ओपन झालेला होता त्याच एरियात, आणि त्या आम्ही शोधत असतानाच थोडासा गोंधळ होता. गोंधळ म्हणजे आरडाओरडा काही नव्हता, पण बरीच माणसं थांबले तिकडे. तर तो मनुष्य आला आणि त्याने आपण विचारलं की असं आहे, काय आहे तुमचं? तर मग सगळं सांगितलं. ते म्हणजे माझा रिकाम आहे. म्हणजे हा मनुष्य आधीच्या ऑर्गनायझेशनपेक्षा वेगळा होता, टोटली डिफरंट होता, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. आणि तो त्यांनी ताब्यात नुकताच हॉल घेतलेला होता, तो त्यांचा हॉल नव्हता, त्यामुळे त्यांनी विकत घेतला होता हॉल तात्पुरता. आणि विकत घेतल्यानंतर त्यांनाही माहिती नाही, आम्हालाही माहिती नाही, पण ऐनवेळी ते उभे राहिले आणि त्यामुळे आपल्या प्रचार दौऱ्याची महत्त्वाची एक सोय झाली. तर असा प्रसंग अनेक वेळा येतात की एखादी गोष्ट पटकन संपते जेवणातली, पण आपल्या इथे लागतं म्हणजे ते काही 1-1.5 किलो लागत नाही, आपल्याला पोत्याने लागतं सगळं. असं एकदा घडलेलं होतं की काही गोष्टी संपल्या, एक गोष्ट संपली
हां. भोजन प्रसादातली. आणि अंदाज आला नाही, अचानक गर्दी आली. तर आपल्याकडे नेहमी खूप जास्त ठेवलेलंच असतं. ओके. आपण अंदाज घेतो की आता दिवाळीचं सीझन आहे, मे महिना आहे, अमकं आहे तमकं आहे. हं. तर त्यावेळेस आपण जास्तीच आणून ठेवलेलं असतं. पण सम हाऊ समथिंग वेंट रॉंग, काहीतरी झालं आणि संपलं. आणि ते आले माझ्याकडे की असं असं बुवा झालेलं आहे आणि ताबडतोब ही लागणार आहे. हं. आणि हा विचार करत असेपर्यंतच एक मनुष्य आला आणि तीच वस्तू तो घेऊन आला होता, 2 पोती. क्या बात आहे. त्यामुळे मला इतकं आश्चर्य वाटलं. म्हटलं समर्थांची खरंच कृपा आहे ही. संपलं हे निश्चित आहे, पण सावरलं हे पण निश्चित आहे. म्हणजे चॅलेंजेस आले तरी न डगमगता आपण फेस करत राहिलो तर ते सॉल्व्ह होतं. सॉल्व्ह होत जातात. आपल्याला आपण धुक्यामध्ये जेव्हा चालतो हां. तेव्हा धुक्यामध्ये खूप घट्ट धुकं असेल तर एक 10 फुटावरचं दिसत असतं. बरोबर. म्हणून जर मी तिथेच उभं राहिलो तर पुढे काहीच माझा प्रवास होणार नाही. जेवढं दिसतंय तेवढं मी पुढे गेलो की त्याच्या पुढचं दिसायला लागलेलं असतं. व तुम्ही सज्जनगडवर पहिल्यांदा सेवेला येण्यापासून आजपर्यंत असे कुठले प्रसंग आहेत, गमतीदार प्रसंग, जे आजही तुमच्या डोक्यामध्ये रेंट फ्री राहतात? आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. आम्हाला एक रस्ता दाखवायला एक माणूस बसला गाडीमध्ये. काही ठिकाणी जेव्हा आपण जातो रस्ता दाखवायला बसतं की बाबा व्यवस्थित गाडी काढायला. त्याला काहीतरी ऐनवेळी अडचण आली आणि म्हणून त्याने दुसऱ्या माणसाला बसवून तो गेला. म्हणजे आम्ही ज्यांना सांगितलं त्याने एका माणसाला अपॉइंट केलं. हां. त्या माणसाने दुसऱ्याला अपॉइंट केलं आणि तो गेला निघून. ओके. हा जो बसलेला होता मनुष्य तो आम्हाला घेऊन गेला. आता गाडी बसले, आपण निवांत असतो कारण त्याला माहिती आहे रस्ता. त्या जॉबसाठी तो बसलेला आहे. आणि जिथे जायचं होतं तिथे तर मला थोड्या वेळानं वाटायला लागलं की हे आपण कुठेतरी भलतीकडे चाललो आहे समवॉट. मी त्याला विचारलं, तुला माहिती आहे का रे? माहिती आहे म्हणाला. आणि माहिती आहे म्हणाल्यानंतर त्याने आम्हाला जिथे जायचं आहे त्याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनला डेड एंडला नेऊन ठेवलं. इथे रस्ता संपला. आणि तो म्हटलं तुम्हाला इथे जायचं होतं ना. आता काय पर्यायच नाही, काय बोलण्यासारखी परिस्थिती नाही. मग तिथून गाड्या वळवल्या, मग आम्ही गेलो. पण असं कधी कधी घडत असतं. आणि ह्यालाच जोडून एक प्रश्न, गडावरती असे कुठले 2 मेमोरेबल क्षण आहेत जे तुमच्या हृदयावर कोरले गेले आहेत? मेमोरेबल क्षण म्हणजे ज्या वेळात मी समाधी मंदिराकडनं मंत्र अनुग्रह घेतला, तो एक क्षण माझ्या डोक्यात पक्का बसलेला आहे. बेसिकली काय माहिती आहे का, म्हणजे इतर लोकांप्रमाणे मला कधी काही विशेष अनुभव आला आहे किंवा काहीतरी घडलंय अशातलं कधी माझ्या आयुष्यात नाही काही झालेलं. माझ्यावर परिणाम गोष्टींचा कमी होतो एवढं मात्र आहे. पहिले जेव्हा मी घरी होतो तेव्हा मी प्रचंड तापट होतो. काय म्हणता? विश्वास नाही बसत आता बघून. आता हे विश्वास बसत नाहीये, पण एकीकडे म्हणजे मी जेव्हा आईला म्हटलं गडावर मला जायचंय तेव्हा आईने मला अट घातली होती, रागावणार नसशील तर गडावर जा. म्हणजे मला राग येत नाही असं नाहीये, इट्स पार्ट ऑफ कंट्रोल. की काही ठिकाणी उपयोग नसतो, काही ठिकाणी रागवून चालणार नसतं, असे प्रसंग. म्हणजे तो विवेक जागा राहतो म्हणूया. किंवा आता ती एक सवय पडली की रागवून काही उपयोग नाही यांच्यावर. ती माणसं तसं का वागतायत हे एकदा कळायला लागलं की राग जातो. की ही अशीच वागायची, ही ह्या प्रकारेच वागायची. प्रत्येकाची बौद्धिक पातळी, प्रत्येकाची कर्तृत्वाची पातळी, प्रत्येकाची आकलन करण्याची झेप, ह्याचा पटकन विचार डोक्यात तयार होतो की ह्यांचं स्फिअर एवढं आहे, सो दे कांट स्ट्रेच. तेव्हा रागावणं हे मग कमी होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे खरं, की रागावर नियंत्रण आणणं. मग ह्याच्यासाठी तुम्ही काही वेगळी साधना केलीत की नाही. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास, विचार. समर्थ म्हणतात विचाराची मोक्षप्राप्ती. सगळ्या साधनांमध्ये विचार हा फार महत्त्वाचं साधन आहे. मला राग येतच नाही, दिस इज रॉंग, हे विधान चुकीचं आहे. मला राग येतो, मी कंट्रोल करतो, इथे रागवून उपयोग नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. क्रोधावर ताबा मिळवायला सांगितलेला आहे. क्रोध नष्ट करा असं सांगण्यात आलेलंच नाही आहे. क्रोधावर नियंत्रण म्हणजे मला जिथे पाहिजे, जितका पाहिजे, ज्याच्यावर पाहिजे त्याच्यावर मला तितका तेवढा तिथे करता आला पाहिजे. आणि कार्यामध्ये काही वेळा जाणीवपूर्वक राग आणावा पण लागतो आपल्याला. आपण रागावलेलो आहे असं कळलं की काही कामं होतात. तर मी रागावलेलो नसेल तरी काही वेळा करावं लागतं तसं. तर त्या नियंत्रण इज टोटली ॲट डिफरंट लेवल. क्रोध नष्ट करणे हे नाही अपेक्षित. क्रोध येणार आहे. सात्विक क्रोध नावाची एक वस्तू आहे. चांगल्या माणसांना वाईट गोष्ट घडते आहे, अन्याय घडतो आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला क्रोध यायलाच पाहिजे, येणारच आहे. तुम्हाला म्हणायचं आहे की मेक अँगर अ टूल फॉर यू. येस. तर सध्या बुवा श्री समर्थ सेवा मंडळातर्फे कुठले कुठले कार्यक्रम चालतात? जनरल पब्लिक, नॉट ओन्ली भारतीय पण इवन आउटसाईड इंडिया,
चे लोक ह्याचा लाभ कसा घेऊ शकतात? समर्थ सेवा मंडळातर्फे आपण विविध उपक्रम राबवतो. आता समर्थ सेवा मंडळ प्रत्यक्षात म्हणजे हे समर्थ सेवा मंडळ सज्जनगडावर जे कार्य चालतं तर त्याचा विचार केला तर इथून प्रकाशन विभाग आहे. समर्थांचं वाङ्मय आणि समर्थांवर लिहिलेलं वाङ्मय अशा दोन्ही प्रकारचं वाङ्मय आपण इथून प्रकाशित करत असतो. ओके. तर हा आपला फार मोठा प्रकाशन विभाग आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण इथे विविध आणि वर्ग मग हे घेतो. बुक्स ऑनलाईन लोक परचेस करू शकतात? हो, ऑनलाईन परचेस करण्याची आता यंत्रणा नाही आहे, पण ते ऑन द वे आहे. इट्स इन पाईपलाईन. तर ते आता काही दिवसात पूर्ण होईल. तर त्यावेळामध्ये इथे विविध वर्ग होतात. म्हणजे 10 ते 14 वयोगटाच्या मुलांसाठी, मुलींसाठी मे महिन्यात वर्ग होतात. युवकांसाठी वर्ग होतात, युवतींसाठी वर्ग होतात. त्याच्यानंतर वय वर्ष 25 ते 40-45 पर्यंतचे प्रापंचिकांसाठी वर्ग होतात. वय वर्ष 45 ते 75 पर्यंत वानप्रस्थी लोकांसाठी वानप्रस्थ साफल्य शिबिर, प्रापंचिक ज्ञानवर्धन शिबिर, युवा उत्कर्ष शिबिर, युवती उत्कर्ष शिबिर अशी विविध वर्ग होतात. त्याच्या व्यतिरिक्त आपण मिलिटरीच्या रिटायर्ड लोकांसाठी शिबिर, योगासनाची शिबिरं अशी पण घेत असतो. जसं आज आपण आता इथे बसलो आहे त्यावेळेस नामसाधना शिबिर चालू आहे. म्हणजे तिकडे आता निंबर्गी संप्रदायाचे निंबाळचे काही लोक आलेले तिथे नामसाधना ते येऊन पण घेतात. म्हणजे काही उपक्रम आपण करतो, काही उपक्रम आपण होस्ट म्हणून असतो, लोक येऊन करतात. सो ह्या सगळ्या उपक्रमांचा अनेक लोकांनी फायदा घेतलेला आहे. दुबईच्या म्हणजे एस्पेशली एमिरेट्सच्या लोकांचं इथे शिबिर होतं. म्हणजे ती सगळी मंडळी इथे येतात. हां, त्यांची मुलं पालक सगळ्यांचं पालकांचं शिबिर आणि मुलांचं शिबिर हे वेगवेगळं घेतलं जातं. राहायला एकत्र असतात पण शिबिरामध्ये वेगवेगळी शिबिरं घेतो आपण. त्याचप्रमाणे थ्रूआउट द वर्ल्डच्या लोकांसाठी मागे ते शिबिर झालं होतं. म्हणजे US-पासनं UK-पासनं अशी लोक इथे आलेली त्यांचंही शिबिर झालेलं होतं. क्या बात आहे. हे झालं इथल्या गडावरचे चालणारे शिबिरं. ह्याच्या व्यतिरिक्त आपण प्रवचन मालिका घेत असतो, ऑनलाईन यूट्यूब कार्यक्रम करत असतो, प्रचार दौऱ्यामध्ये प्रचार प्रसार करत असतो. मग ही जी विविध शिबिरं श्री समर्थ सेवा मंडळ घेतं या शिबिरांना एनरोल कसं करावं? आपलं फेसबुक पेज आहे, श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड नावाचं फेसबुक पेज आहे. ओके. त्या पेजवर इन्फॉर्मेशन येते. बाल संस्कार शिबिरं जी घेतो त्याची इन्फॉर्मेशन बाहेर कुठेच होत नाही. ते आपला फोन नंबर्स आहेत आणि त्या फोन नंबरला कॉन्टॅक्ट केलं कीच जमतं. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे जवळजवळ 200 ते 250 मुलं वेटिंग लिस्टवर असतात. तर आपण 2-3 ठिकाणी आता वर्ग सुरू केलेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण रत्नागिरीला आपण संयुक्त विद्यमाने एक वर्ग घेतो. मग इथून तिथे डायव्हर्ट करतो. तिथे 200 मुलं असतात. त्याच्या व्यतिरिक्त इथे 200 मुलं असतात. तरी अजून 200 मुलं 300 मुलं वेटिंग लिस्टवर असतात. बर. कारण आपण घेऊ शकत नाही. एकावेळी 100 जणांचं अकोमोडेशन इथे होऊ शकतं, 100 मुलांचं. तर 120 मुलं आपण ऑलरेडी घेत असतो. 120 मुलींचं सेपरेट होतं. ही झाली शिबिरांची संख्या. हे सगळे विनामूल्य असतात. आणि अरे वा. हां, हे सगळंच्या सगळं विनामूल्य चालतं. बरेच शिक्षक येतात, विविध प्रकारचे शिकवलं अनेक म्हणजे युवक युवतींसाठीचे विषय, प्रापंचिकांसाठीचे वेगळे विषय, त्यांचे सध्याचे जे विद्यमान त्यांना प्रॉब्लेम्स फेस करायला लागत आहेत त्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन असणारे विषय आपण सांगत असतो. हे आपलं वैशिष्ट्य आहे. अच्छा. मग प्रत्येक एजला जे प्रॉब्लेम्स येतील त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन देणारेच विषय त्याच्यावर त्या वर्ग घेतला जातो. ओके ओके. आणि त्या प्रत्येक सगळ्या वर्गांमध्ये योगासनं, सूर्यनमस्कार हे कॉमन असतात. हे झालं सज्जनगडावर चालणार. ह्याच्या व्यतिरिक्त आपले 2 अजून उपक्रम आहेत. एक बाबा केळकरांनी सुरू केलेला पत्रद्वारा दासबोध अभ्यासक्रम जो आत्ताचं त्याचं नाव आहे ग्रंथराज दासबोध अध्ययन. हे पुण्यातून चालतो उपक्रम हा. दासबोधावर प्रश्नावली आहे. 72 समाज घेतलेले आहेत आणि त्या 72 समासावर प्रश्न काढले सोपे आणि हळूहळू अवघड होत जातं. 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे हा. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यातलाच एक प्रवीण नावाचा नवीन आत्ता सुरू केलेला अभ्यासक्रम आहे. हे झालं एक. आणि हे सेल्फ पेसेड आहेत की? हो. ओके. आणि मग आपला प्रश्न सोडवायचा, उत्तर पाठवायची आणि मग कोणतरी चेक करतं. इट इज आयदर ईमेल ऑर ऑनलाईन ऑर बाय लेटर. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त समर्थ विद्यापीठ म्हणून आपलं साताऱ्यातून चालतं. दासबोध हा व्यतिरिक्त जे समर्थांचं वाङ्मय आहे, भरपूर वाङ्मय समर्थांचं, त्याच्यावर आधारलेली प्रश्नावली आहे. तर ते 3 वर्षाचा उपक्रम आहे. 3.5 वर्षाचा आहे तो. त्याच्यातलंच मनोबोध विशारद म्हणजे फक्त मनाच्या श्लोकावर असणारा 1.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. बर. तर असे हे सगळे अभ्यासक्रम चालतात. याच्या व्यतिरिक्त आपलं सज्जनगड मासिक पत्रिका म्हणून एक स्वतंत्र आपलं चालतं. दर महिन्याला मासिक निघतं आपलं. त्याच्या समर्थांचे विचार सगळीकडे महाराष्ट्र नव्हे भारतभर सगळीकडे जातात. UK US पासून सगळे मासिकं जातात तिथे. ह्याच्या व्यतिरिक्त सांस्कृतिक केंद्र आहे सातारा. म्हणजे जसं सज्जनगड आहे तसं सदन या ठिकाणी एक आपली वास्तू आहे जिथे
चातुर्मासात 4 महिने, गेली 40 वर्ष सलग 4 महिने कीर्तनं प्रवचनं चालत आहेत. चातुर्मास ज्याला म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त शिवथरघड जी वास्तू आहे ती सगळी समर्थ सेवा मंडळाच्या अंडर येते. तिथे पण असेच सगळे बालसंस्कार शिबिरं आणि बाकी सगळी शिबिरं चालत असतात. तेव्हा समर्थ सेवा मंडळ सज्जनगड हे समाज जागृती करणं, संस्कार करणं, माणसं घडवणं याच्यासाठी अविरत श्रम करत आहे. व सध्याच्या काळामध्ये डिप्रेशन हा एक नवीन आणि खूप कॉमन आजार झालेला आहे. तर ह्याच्यावर श्री समर्थांच्या विचारांथ्रू आपण कशी मात करू शकतो? डिप्रेस्ड होणे हा आत्ताच्या काळातला आलेला आजार आहे. म्हणजे वैफल्य. तर वैफल्य ज्याने येतं ते मी साधू शकलेलो नाही आहे, मला साधता येत नाही आहे, कारण माझं ध्येयच चुकतं. बरेच वेळा असं होतं की आपल्यासमोर नको तेवढं ध्येय ठेवलेलं असतं, आपल्याकडनं नको त्या अपेक्षा असतात, आपल्या लोकांकडनं नको त्या अपेक्षा असतात. म्हणजे समाजाकडनं नको त्या अपेक्षा आपण ठेवतो, समाज आपल्याकडनं नको त्या अपेक्षा ठेवत असतो. पूर्वी हा भाग नव्हता. रिसोर्सेस काय आहेत, कपॅसिटी काय आहे आणि साधायचं काय, गोल काय आहे, या 3 गोष्टींचं प्रॉपर डोक्यात प्लॅनिंग असायचं लोकांचं. अँड इट वॉज सो इझी. हे काही अवघड नाही आहे. मला समजायचं आय एम अ ब्रिलियंट पर्सन आणि होत तर काही नाही आहे माझ्याकडनं. सो मी धरतोय एक आणि आहे एक. म्हणजे खरं अस्तित्व समर्थ म्हणतात आपलं पहावे आपणासी आपण या नावं ज्ञान. समर्थ ज्ञानाची व्याख्या करतात. माझं मीच स्वतःला पाहणे. परमार्थिक दृष्ट्या अगदी हेच सत्य आहे आणि व्यवहार्य दृष्ट्या सुद्धा हेच सत्य आहे. माझं मला बघायला पाहिजे, मी काय आहे, माझे रिसोर्सेस काय आहेत, म्हणजे माझ्याकडे रिसोर्सेस काय आहेत, माझ्याकडे बुद्धिमत्ता किती आहे, माझी शारीरिक कपॅसिटी किती आहे आणि मी मिळवायचं आहे काय, ह्यातनं मी मिळवू काय शकणार आहे, ते ॲक्सेप्ट होत नाही लोकांना. लोकांनी ध्येय हाय ठेवलेलं असतं, उगाचच्या अपेक्षा असतात आणि ते मिळालं तरच मी सुखी होईन, हे एक दुसरी संकल्पना वाईट असते. तर समर्थ म्हणतं की आधी सुखाची व्याख्या नीट बघा, आनंदाची व्याख्या नीट करा, मनाला समजवा. म्हणून तर मनाचे श्लोक आहेत. आता काय झालंय, फ्रस्ट्रेशन जे आहे ना ते मला सहन होत नाही. अपयश सहन करण्याची कपॅसिटी गेली लोकांची. अपयश जीवनात येणारच आहे. 60% अपयश आहे, 40%च यश आहे असं गृहीत धरून चाललं की ते प्रत्यक्षात 80% यशात बनतं, 20% लॉस होतो. पण मग जसं तुम्ही म्हणालात की आधीच्या काळात डिप्रेशन इतका प्रॉब्लेम नव्हता, पण आता आहे. मग कुठल्या कारणांमुळे तो आता उद्भवला असं तुम्ही म्हणाल? मी हे सगळी कारणं जी सांगितली आता की अपेक्षा. पण आधीचे लोक महत्वाकांक्षी नव्हते. महत्वाकांक्षी होते पण अपेक्षा नव्हत्या. महत्वाकांक्षी मी असणं वेगळं आणि महत्वाकांक्षा कुठपर्यंत होती, माझे रिसोर्सेस, माझी कपॅसिटी, माझी बौद्धिक झेप, माझी शारीरिक झेप याच्या आधारावर अपेक्षा ठेवायचे लोक. पण मग मध्यंतरात असं काय मे बी एक्सटर्नल फॅक्टर्स घडले ज्यामुळे लोकांची विचारसरणी बिघडली? आता काय झालंय, माझं प्रत्येक गोष्ट मी परावलंबी झालेलो आहे. आता बघा, आपलं सुख, आपला आनंद परावलंबी आहे. मी हॉटेलमध्ये गेलो खायला, मी हॉटेलमध्ये खाल्लं, मी आनंदी झालो. पूर्वी लोक परत यायची, आता तसं नाही आहे. आता त्याचे फोटो काढा, ते इंस्टाग्रामला टाका, मग किती लाईक्स आल्यात ते बघा. मग लोकांनी बघितलंच नाही म्हणजे माझ्या लाईक्स कमी झाल्या, माझे व्ह्यूज कमी झाले. हे सगळंच्या सगळं इज क्रिएटिंग अ डिप्रेशन. मी माझा आनंद परावलंबी केलाय. केवढी मोठी मोठी मेजर मिस्टेक केली. मला लोकांनी वा म्हटलं की मी आनंदी होणार आहे, हा प्रॉब्लेम आहे. मी आता पूर्वी मुलं आपापसात खेळायची, खेळली, आनंद झाली. आता ऑनलाईन गेम्स खेळतात, 100 जण असतात त्याच्यात. सो देर इज अ हाय कॉम्पिटिशन. मला तिथे जायचंच कशाला, मी आनंदी होईन. मी लोकांवर माझा आनंद अवलंबून ठेवला की आय एम गोइंग टू गेट डिप्रेस्ड. लोक मला आनंद का देतील, ते त्यांच्या आनंदासाठी धडपडत आहेत. ट्रू. एकूणच समर्थांचं वाङ्मय, समर्थांचं जीवन हे पराक्रमी, तेजस्वी आणि यशस्वी होतं. तर आत्ताच्या काळामध्ये वयोगट 15 ते 40 या ॲक्टिव्ह जनरेशनला असे कुठले समर्थांचे विचार आहेत जे तसं यश मिळवण्याकडे वळवतील? एक आता संकल्पना आपली स्वच्छ करायला हवी. 100 मुलं वर्गात आहेत,
प्रत्येकाला वाटलं मी पहिला यावा, तर इज इट गोइंग टू हॅपन? प्रॅक्टिकली नो. प्रॅक्टिकली नो. आता काय झालंय, प्रत्येकालाच ए ग्रेड द्यायची. आत्ताची स्थिती काय, प्रत्येकाला ए प्लस, सगळ्यांना ए प्लस, सगळेच पहिले आले, चला घ्या आनंद. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मी ती हायेस्ट अचीव करीनच असं एक डोक्यात फिडिंग होतं. इट इज नॉट दॅट वे. ओके. त्यामुळे नॉलेज ओरिएंटेडपेक्षा मार्क्स ओरिएंटेड, आणि त्याच्यामध्ये आता ही कॉम्पिटिशन कट थ्रोट कॉम्पिटिशन, आणि सगळ्यांना ते मिळतंय. बेसिकली काय, ए प्लस सगळेच जण झाले, सगळेच जण हुशार. त्यामुळे हे मुलांना सांगितलं जातं की तुम्ही सगळेच हुशार आहात. पूर्वीच्या वेळी शिक्षक जेव्हा तपासायचे तेव्हा त्यांचं वाचन आणि त्यांचा अभ्यास एवढा परफेक्ट होता की त्याला 98 का दिले आणि ह्याला 97 का आहेत याचं रिझन देऊ शकायचे. आता रिझनच जर देता येत नाही तर मार्क्सच नाहीत, म्हणून मार्क्स गेले, आता ग्रेड आले सगळ्या. माझ्या बुद्धीची आता तयारी झालेली आहे. बुद्धी ठरवते, निर्णय घेते बुद्धी. तिने हे पक्क धरलंय की हे सगळं मीच मिळवणार आहे, माझंच आहे, मला मिळणारच आहे. आता प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काय घडतं, बरेच वेळा मिळत नाही, आणि मिळालं नाही की बेचैनी वाढते. बेचैनी ती पचवू शकायची कपॅसिटी गेलेली आहे, म्हणून डिप्रेशन येत आहे. पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं. मी त्याच्यात अल्पसंतुष्ट जे म्हणायचे ना, मला एवढं मिळालं आहे इनफ. आज आपण बघाल की प्रत्येक गोष्टमुळे, म्हणजे आता प्रत्येकाला गाडी हवी आहे. पूर्वी आम्ही गृहीत धरलं होतं की आमच्या घरात गाडी नसणार आहे, मला चालतच जायचंय. आता तसं नाही, आता प्रत्येकाला हवंय. आता त्याच्यासाठी ती जी धडपड करावी लागते मिळवण्यासाठी, त्या धडपडीमध्ये शारीरिक मानसिक श्रम फक्त होतात. त्यामुळे गोष्ट मिळाल्यानंतर जो प्रत्यक्ष आनंद उपभोगायचा आहे त्याच्याऐवजी दुःखच उपभोगायला लागतंय, आणि इकडे सगळ्यांचा कानाडोळा झालेला आहे. ओके. पण मग जर आपण स्पेसिफिक ॲडवाइस बद्दल बोललो, 15 ते 40 साठीच हा ॲडवाइस आहे की तुम्हाला नक्की मिळवायचं आहे काय, तुम्ही समाधानी आहात का, हे रिथिंकिंग करायला हवंय. मला तेच हवंय तरच मी समाधानी होईन याची गरज नाहीये. जसं मी आत्ता मागे एका ठिकाणी गेलो होतो, माहिती त्यांचं एज आय थिंक सो 25 असेल, आणि त्याने मोठा फ्लॅट बुक केला होता विथ ऑल एम्युनिटीज. मी त्याला सहज गमतीने विचारलं, म्हटलं तुझं ऑफिस कधी सुरू होतं? म्हणे मी 9ला जातो मी, आणि येतोच किती वाजता? 9ला येतो मी परत. 12 तास जवळजवळ त्याचं सगळे जातं, प्रवास आणि ऑफिसमध्ये. मी त्याला विचारलं, उभ्या आयुष्यात तू इथे राहिलायस असं धरलंस तर किती वेळा तू स्विमिंग पूलमध्ये उडी मारणार आहेस याच्यासाठी तू पेमेंट केलेस? नाही. तिथे गार्डन आहे, तिथे जाणं शक्य नाही. तिथे क्लब हाऊस आहे, कधी गेलायस तू क्लब हाऊसमध्ये? होणार आहे? नाही. जिम? नाही. यू आर पेईंग फॉर ऑल दोज थिंग्स. त्यासाठी मला मिळवावं लागतंय. ज्या दिवशी त्याला वेळ आहे त्या दिवशी तो एवढा दमलेला आहे, त्याच्या घरातली कामं पेंडिंग आहेत, त्याला खरेदी पेंडिंग आहे, त्याला जायलाच सवड नाही आहे, त्याच्या बुद्धीला हे सगळं नको वाटतंय. तो ते चुकीचं करतोय का? नाही. तो दमलाय, त्याने विश्रांती घेणं गरजेचंच आहे. पण जर समजा मी एवढा हाय एम्युनिटीचा फ्लॅट न घेता साधा फ्लॅट घेतला असता तरी मी सुखी होतो. पण हा विचार हरपलाय. माझा मुद्दा सांगण्याचा असा आहे, 25 ते 40 वयोगटामध्ये विचार करायला हवाय की मी कमावतोय काय आणि गमावतोय काय. मी ठरवून ठेवलंय मला हेच कमवायचंय आणि ह्या लेवलचं कमवायचंय. इन्स्पिरेशन टॉक्स, इन्स्पिरेशनल बुक्स, आणि ह्या सगळ्यातून एम हाय आणि अमकं तमकं, बरोबर आहे, इट इज राईट, बट इट इज नॉट राईट फॉर एव्हरीबडी. इट मस्ट बी कस्टमाइज्ड फॉर एव्हरीबडी. हे विसरायला झालंय. आणि जर आपण मग त्याच्या पुढचा वयोगट म्हणजे 40च्या पुढचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी समर्थांच्या विचारातून काय बोध घेऊ शकतो? समर्थांच्या विचारातून बोध घेणं म्हणजे भगवंताची भक्ती. याने जे शांतता आणि समाधान मिळतं ते इतर काही केलं तरी मिळत नाही. ओके. भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. दासबोधाचा मुख्य प्रमेय आहे. भक्तीच्या आधाराने भगवंताची प्राप्ती होते, आणि भगवंताची प्राप्ती हेच खऱ्या समाधान आणि सुखाचे साधन आहे.
भगवंताची प्राप्ती करायला तुम्हाला घरदार सोडायला पाहिजे ही समज चुकीची आहे. समर्थ सांगतात आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आता प्रपंच या शब्दाने देहातिक प्रपंच आला, म्हणजे माझा देह हा पण प्रपंचाचाच भाग आहे. मी इथे बसलोय, छाटी आहे, चेअर आहे, लाईट आहे, फोकस आहे, हा सगळा प्रपंच सांभाळायलाच लागतो. त्यामुळे घरदार सोडूनच तुम्ही देव मिळवू शकता हे चुकीचं आहे. तुम्ही घरात राहून सुद्धा सगळं साधू शकता, हे समर्थांचं म्हणणं आहे. पण भगवंताप्रत जाणे हे सुखाचं साधन आहे. परमार्थाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे या मायाजाळातून सुटणं. पण बरेचदा असं होतं की आपल्याला हे पटतच नाही की आपण मायाजाळात अडकलोय. तर मग असं एकसारखं वाटत राहतं की संसारातच खरं सुख आहे. तर ह्यावर काय उपाय? चराचर सृष्टीमध्ये ह्या दिसणाऱ्या दृश्यामध्येच आनंद आहे, समाधान आहे. हीच तर सगळी खटपट आहे, हीच तर धावपळ आहे. बरोबर. आणि सगळ्यांना असंच वाटतंय की या दृश्यातच आनंद आहे, समाधान त्याच्यातच आहे. हा जो पक्का विश्वास आहे, त्यामुळे समाधान शोधण्याची जागा म्हणजे हे सगळं दृश्य धरतात. आणि म्हणून सगळा खटाटोप जवळजवळ सगळ्यांचा त्याच अर्थाने चालू आहे. आता आपल्या सगळ्या संतांनी, ऋषीमुनींनी यातलं मर्म सत्य जाणलं आणि ते आपल्यासमोर उघडं केलं की दिसणारं दृश्य हे मिथ्या आहे, खोटं आहे. आणि हे खोटं आहे तरी खऱ्यासारखं भासतंय, त्याला म्हणायचं मिथ्या. बरोबर. तेव्हा त्याच्या पाठी जाऊ नका, त्यातलं मर्म जाणून घ्या, शोधा त्याच्यात. ज्याला मृगजळाची उपमा दिली जाते तेव्हा सांगतात की ते दिसणारं पाणी जरी दिसलं तरी ते पाणी नाही आहे, दिसतंय पण नाही आहे. हे तो करू शकतो ज्याला माहिती आहे या चराचर सृष्टीतील सृष्टीची आणि ह्या सृष्टीमध्ये दडलेल्या आत्मतत्वाची. आणि असे आपले संत आणि ऋषीमुनी आहेत. म्हणून त्याच्यावरचा उपाय संतांचा उपदेश, ऋषीमुनींनी केलेला उपदेश हा वारंवार श्रवण आणि मनन करणे हा त्याच्यावरचा उत्तम उपाय. समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. पण ह्यामध्ये प्रपंच नेटका ह्या शब्दांची व्याख्या काय? कारण जर मी ठरवलं की मला प्रपंच मस्त करायचा आहे तर त्याला कुठे एंडच नाही. बरोबर. समर्थांनी नेमका शब्द वापरलाय, नेटका करायचा. नेटका करायचा म्हणजे काय? सर्वांगाने परिपूर्ण असा करायचा तो. ओके. आणि प्रपंचाचा गुणधर्म असा आहे, तुम्ही नेटका म्हणजे सर्वांगाने परिपूर्ण करायला घेतलात की त्याच्यात अनंत अडचणी आहेत, कारण तो परिपूर्ण कधीच होणार नाही आहे. आणि मग तो नेटका करायला घेतल्यानंतर त्याच्यातला जो गोडवा असतो तो गोडवा नाही आहे हे पटतं. म्हणून समर्थांची पुढची ओवी आहे, नेटका करिता फिका होत जातो. तो नेटका करायचा प्रयत्न केला की तो फिका होऊन जातो. म्हणून समर्थांनी प्रपंच म्हणजे देहासकटचा सगळा प्रपंच सांगितलेला आहे. आणि देहासकटचा जेव्हा प्रपंच सांगितला जातो तेव्हा मी देह म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे जे मला देवाने दिलेलं देह आहे, हा जो देवाने दिलेला देह आहे तो पण प्रपंचाचा एक भाग आहे, पण मी तो देह नाही हे समजून देह आणि देहाच्या निगडीत रिलेटेड सगळं त्याला गेह म्हणतात. देह आणि गेह म्हणजे माझा देह अधिक देहाशी निगडीत सगळं, ह्या सगळ्याचा सर्वांगीण प्रगती होईल असा नेटका करत गेलो की ते करत असताना त्याच्यातला गोडवा नाही आहे हे माणसाला पटून जातं. त्यामुळे त्याच्यात गोडवा नाही आहे म्हणजे तो फिका होऊन जातो. समर्थ म्हणतात नेटका करता फिका होत जातो. मग तो फिका झाला की कळतं ना गोडवा नाही आहे त्याच्यात, म्हणजे गोडवा दुसरीकडे कुठेतरी आणि मी शोधतोय भलत्या ठिकाणी. ओके. अच्छा. पण मग ह्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत आपण प्रपंच नेटका करताना धडपडत त्यातून आपण जोपर्यंत धडा घेत नाही तोपर्यंत प्रपंच नेटकाच करावा असा विचार आहे का? नेटका जर करायला घेतला की धडा मिळणारच आहे. तेव्हा मी नेटका करत नाहीये म्हणून धडा मिळत नाहीये. मग नेटका करणं ह्याची तुम्ही एक उदाहरणाद्वारे कसं सांगाल? मी माझ्या नेटका करणे म्हणजे सर्वांगीण, मगाशी मी सांगितलं सगळ्या अंगाने परिपूर्ण. म्हणजे मी उत्तम शिक्षण घ्यायचं, त्याच्यानंतर मी माझा प्रपंच हा सर्वांगाने परिपूर्ण होईल. मग तो आर्थिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या
आणि वैयक्तिक स्तरावर दृष्ट्या, म्हणजे माझी वैयक्तिकसुद्धा उत्तम उत्तुंग प्रगती व्हावी. मग माझी वैयक्तिक उत्तुंग प्रगती म्हणजे बौद्धिक वैचारिक प्रगती आली, आणि त्याच्याबरोबर मी प्रापंचिकसुद्धा प्रगती उत्तम झाली पाहिजे. म्हणजे पैसा मिळवला पाहिजे, सोनं नाणं जमवलं पाहिजे, प्रतिष्ठा मिळवली पाहिजे. ओके. हे सगळंच्या सगळं करायला गेलं, हे मिळवायला गेलं भरपूर प्रमाणात, की धडपड करावी लागते. धडपड ही झाली वैयक्तिक स्तरावर. आता माझा जो गेह आहे, म्हणजे माझं बाकीचे प्रपंचात माझ्या नातेवाईकांचा सुद्धा उत्तम करायचं आहे माझ्यासारखाच, तर तो नेटका झाला. मला हे सगळं मिळवताना, धडपड करत असताना फार कष्ट होत आहेत. नातेवाईकांना मिळवून देणं, त्याच्यात फार कष्ट आहेत. इतके कष्ट झाले की मग समजतं कष्ट कोणासाठी घ्यायचं आहे आणि कशासाठी घ्यायचं आहे, आणि जे मला मिळवायचं आहे ते एवढ्या कष्टातून ते त्याच्यात आहे का ज्याच्यात मी मिळवायचा प्रयत्न करतोय, हा विवेक 100% जागा होतो. अच्छा. योगेश बुवा, समर्थ संप्रदायामध्ये भिक्षेचं काय महत्त्व आहे? भिक्षा फेरी हा आपल्या धर्मामध्येच अंग आहे. कोण भिक्षा मागू शकतं? तर जे शिकतायत ते भिक्षा मागू शकतात. ओके. आणि जे संन्यस्त आहेत ते भिक्षा मागू शकतात. या दोघांना भिक्षा मागण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात समाजाच्या वर अवलंबून घटक अन्नासाठी ते राहू शकतात, की जे एकतर शिकतायत किंवा जे समाजासाठी काहीतरी देण्यासाठी पूर्ण वेळ आपला देत आहेत. ओके. आता रामदासी संप्रदायामध्ये ही भिक्षा फेरी आहे. समर्थ हे परमार्थाबद्दल जसे प्रसिद्ध आहेत, तसं व्यवहाराबद्दल पण समर्थ खूप प्रसिद्ध आहेत. कुठलेही रामदासी किंवा जे महंत असायचे ते जेव्हा गावामध्ये भिक्षेला जायचे तेव्हा प्रत्येक घरासमोर उभे राहायचे, श्लोक म्हणायचे, बरोबर, आणि मागायचे. आता मागणं जे होतं, आपण काहीतरी भिक्षेमध्ये मागत असतो आणि इन रिटर्न त्यांना काहीतरी देत असतो, तेव्हा तिथे देवाण आणि घेवाण आहे. मग काय घेतो? तर धान्य आणि पैसे जे काय असतील तर ते आपण भिक्षेमध्ये घेतो. तर ते घेणं झालं. आता देणं काय आहे? संपूर्ण जीवन बदलून जाईल असा एखादा मौल्यवान विचार त्यांना देत असतो. म्हणजे स्थूलातला भाग आपण घेतो आणि सूक्ष्मातला भाग त्यांना आपण परत देतो. आता भिक्षा फेरी ज्या काळात होती त्या काळाचा विचार केला तर सामान्यपणे भिक्षा स्त्रिया वाढतात, आणि पूर्वीपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घर हे स्त्रिया चालवतात. म्हणजे घराच्या CEO आहेत, त्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. आता त्या विशेष करून समर्थांच्या काळी कोणी भिक्षा मागायला आलं तर घरातल्या इतर सर्व महिला हाय अलर्टवर असायच्या. आता समर्थांनी किती सूक्ष्म विचार केला. एक बाई भिक्षा घेऊन येणे, ती भिक्षा वाढणे आणि परत जाणे, ह्याचं सायकल टाईम किती? तर सामान्यपणे 1 मिनिट ते 1.5 मिनिट. ह्या 1.5 मिनिटाच्या कालावधीमध्ये ज्या मेन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत घरातल्या, त्या सगळ्या स्त्रिया अत्यंत हाय अलर्टवर आहेत. आता अलर्टवर आहेत म्हणजे त्यांचं सगळं लक्ष तिथे आहे, बरोबर. सो अत्यंतिक अलर्ट स्थितीमध्ये त्या 1.5 मिनिटामध्ये आयुष्य बदलणारा विचार मी कसं समाजाला देऊ शकतो, हा समर्थाने विचार करून मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. 4 ओळीमध्ये आयुष्य बदलणारा विचार समर्थ आपल्याला इथे सांगून देतात. एक मनाचा श्लोक सांगितला तरी तो एक मनाचा श्लोक हा परिपूर्ण आहे. 205 श्लोक आहेत. 205 श्लोक हे शृंखलेप्रमाणे जरी असले तरी जसं प्रत्येक मोत्याच्या माळेतला मोती हा मौल्यवान आहे, तसा प्रत्येक श्लोक मौल्यवान आहे. लोक जर आपल्याकडे येत नसतील तर समर्थांनी हा विचार बदलला, आपण लोकांकडे जाऊ. मी प्रवचन करत असेन तर लोक गोळा होतील आणि मी सांगेन त्यांना, पण आता सगळी घरातली येत नाहीत. मग सगळेजण घरात आहेत, त्याच वेळात आपणच जर तिथे जाऊन एखादा विचार दिला तर मग सगळा समाज बदलेल, आणि त्याप्रमाणे सगळ्या समाजाची घडी बदलली, स्वाभिमान जागा केला. याच पद्धतीने तो जागा झाला. आणि आपण जर 400 वर्ष आधी जेव्हा समर्थ हयात होते, देहामध्ये होते, तेव्हा त्यांनी जो धर्माचा प्रसार केला आहे तो भिक्षा हा एक भाग झाला. अजून असे कुठले अंग आहेत ज्याद्वारे त्यांनी धर्माचा प्रचार केला?
भिक्षा हे एक महत्त्वाचं अंग आहे. भिक्षेच्या योगे तुम्ही सांगितलं तसं 1-1.5 मिनिटात ओळख होऊन जाते. त्याच्यामध्ये समाज समजतो. जसं महंत तिथे गेल्यानंतर अख्ख्या गावामध्ये काय परिस्थिती आहे, गावाची लोक कशी आहेत, अंगणावरनं घराची शोभा कळते. मग गाव बदलणं, त्यांच्यामध्ये धर्माभिमान, स्वाभिमान जागं करणं हे सोपं होऊन जातं. तेव्हा भिक्षेचं हे एक महत्त्वाचा भाग आहे. समाज संघटन आणि समाज घडण हे दोन्ही यातनं साध्य होतात. समर्थांनी त्या वेळामध्ये समाजामध्ये स्वाभिमान जागा केला. समाजाला सांगितलं की आपण काहीतरी आहोत आणि आपण काहीतरी करू शकतो. आपण परावलंबी आहोत. ह्या भावनेतून बाहेर येऊन आपण स्वावलंबी आहोत. आमचा पराक्रम जो आहे तो दुसऱ्यासाठी न करता आमचा पराक्रम आमचा धर्म जोपासण्यासाठी, आमचा पराक्रम आमचा स्वाभिमान पोसण्यासाठी, आमचा पराक्रम आमच्या मूल्यांना सांभाळ करण्यासाठी वापरला जाऊ शकतो याचा विसर पडला होता, जो समर्थांनी जागा केला. ह्या व्यतिरिक्त समर्थ कीर्तन करायचे, प्रवचन करायचे, लहान मुलांना गोळा करून त्यांच्याकडनं व्यायाम करून घ्यायचे. कारण शरीर बळकट असेल तर सगळं पुढचं साध्य होतं. आणि जर तरुण पिढी बळकट झाली, लहान मुलं बळकट झाली तर पुढची पिढी बळकट होणार आहे. तेव्हा पिढी घडवणे हे एक समर्थांचा महत्त्वाचा भाग होता. ते लहान मुलांना गोळा करत आणि चांगलं वागा, चांगलं करा, चांगले व्हा आणि शिका हे त्यावेळेस समर्थ सांगत असत. मग प्रवचन कीर्तनातून आत्ताचा विद्यमान समाज जो आहे त्यालाही जागा करण्याचं काम करत असत. तेव्हा अशी ही समर्थांची वेगवेगळ्या पद्धतीने समाज घडवण्याची माध्यमं होती. योगेश बुवा, समर्थांच्या चरित्रामध्ये असा कुठला प्रसंग आहे जो खूप कमी लोकांना माहिती आहे? एक प्रसंग आठवतोय. एक दिवस दिवाकर गोसावी म्हणून होते समर्थ शिष्य, छत्रपतींच्या संदर्भातलं काही काम ते करत असत. ते कुठेतरी गुंतलेले होते म्हणून समर्थांनी कल्याण स्वामींना त्यांच्याकडे पाठवलं, छत्रपतींकडे, छत्रपती शिवाजी महाराजांकडे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांचं आगत स्वागत छान झालं. महाराजांनाही बरं वाटलं कल्याण स्वामी आज आलेत. कारण कल्याण स्वामी हे प्रतिसमर्थ मानले जायचे. तर त्यांना बरं वाटलं खूप. आणि मग ते मुक्काम वगैरे झाला. दुसऱ्या दिवशी काम निरोप दिला आणि मग निघायचं. तेव्हा महाराजांनी विचारलं की काही तुमचं काही काम असेल तर मला सांगा. महाराजांनी खूप आग्रह धरला. कल्याण स्वामींनी पहिल्यांदा काही सांगितलं नाही, पण त्याने खूप आग्रह धरल्यानंतर त्याने सांगितलं की असं असं त्यांचे जे धाकटे बंधू आहेत त्यांना मठ होता आणि तिथे गायी होत्या. तर त्या गायी कोणीतरी चोरून नेल्या होत्या. तर महाराजांनी लगेचच त्या जेवढ्या काही गायी होत्या तेवढ्या गायी त्यांना देऊ केल्या आणि त्या त्यांना पाठवून दिल्या. आता कल्याण स्वामींना देऊ केल्या, पण कल्याण स्वामी सांगितले की मठातच पाठवून द्या. कल्याण स्वामी समर्थांकडे आले आणि मग महाराजांनी तिथे कुठेतरी कुठल्या तरी गावातून त्या महाराजांच्या ह्याच्यात येणाऱ्या गायी ज्या होत्या त्या त्यांना परत केल्या. महाराजांनी आपल्या गाया त्यांना दिल्या असं धरूया. कल्याण स्वामी गडावर येईसोपर्यंत ही वार्ता समर्थांना पोचलेली होती की असं असं झालेलं आहे. प्रतिसमर्थ होते कल्याण स्वामी, त्यांनी चूक काही केलेली नव्हती. वास्तविक आता महाराजांनी विचारलं, खूप आग्रह धरला म्हणून त्यांनी सांगितलं आणि जे सांगितलं ते न्याय्य होतं. कारण त्यांच्या गाया कोणतरी चोरून नेलेल्या होत्या, दपटशाहीने जाणीवपूर्वक घेऊन गेलेले होते. तेव्हा महाराजांकडे ही तक्रार करणं ही योग्यच आहे. समर्थांनी कल्याण स्वामींची कानोघाडणी केली आणि सांगितलं काहीही झालं तरी असं महाराजांकडनं काहीही मागायचं नाही. आपण आपल्या बळावर जे काही करता येईल ते करायचं. महाराजांना आपण तसदी देणे नाही, आपण त्यांना मदत करणे आहे. आणि म्हणून कल्याण स्वामींना पाठवून जेवढ्या गाया महाराजांनी दिल्या होत्या तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या परत करायला लावल्या. आणि मग मठाने स्वतःहून स्वतंत्रपणे गाया सांभाळायच्या. मग तुम्ही नंतर परत गोळा करा, नंतर परत स्वकर्तृत्वाने मिळवा. तेव्हा ज्या कामासाठी, ह्याच्यातनं काही 2-3 गोष्टी शिकायला मिळतात. ज्या कामासाठी गेलोय त्याच्या व्यतिरिक्त नको ते काम त्या अनुषंगाने आपलं म्हणून करून घेणे हे अयोग्य आहे. 2, स्वकर्तृत्व असताना परावलंबी आपण आयुष्य जगायचं नाही, आपण स्वकर्तृत्वानेच मिळवायचं. आणि 3, माझी ओळख आहे याचा अनड्यू ॲडव्हान्टेज घेणे नाही. आणि हे समर्थांनी लगेच करायला लावलं.
हे वैशिष्ट्य आहे. जसे जसे जीव योनींमधून इव्हॉल्व्ह होत गेले तसे जसे जेव्हा ते माणसाच्या स्टेजला आले तेव्हापासून त्यांना विचार करण्याचं ॲडव्हान्टेज मिळालं. आणि म्हणूनच खूप अनादी काळापासून माणसाने असा विचार केला आहे की त्याचं पर्पज काय आहे. इतक्या मोठ्या मिल्की वेमध्ये, इतक्या मोठ्या सौरमंडलामध्ये पृथ्वीवरती एक जीव, तर त्याचा ह्या सगळ्या मोठ्या स्ट्रक्चरमध्ये एक्झॅक्टली पर्पज काय, असं प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी विचार करतोच. किंबहुना कितीतरी वेळा असं होतं की माणसाला अख्खं आयुष्य जातं हेच शोधण्यात की त्याचं पर्पज ऑफ लाईफ काय आहे. प्रत्येक जीव जो जन्माला येतो, मनुष्याला विचार करण्याची क्षमता आहे. त्या मनुष्य धडपड करताना आपण सगळेच जण बघतो. पण मनुष्य योनीपेक्षाही अजून मोठा विचार जर करायचा झाला तर जन्माला येणारा प्रत्येक प्राणी हा कायम एकाच गोष्टीसाठी धडपडत असतो, आणि ते म्हणजे आनंद. मला आनंद हवा आहे, मला समाधान हवं आहे, मला शांतता हवी आहे. याच्यामध्ये आनंद हा मूलभूत गुणधर्म असतो. मनुष्याचा विचार केला तर तो ह्याचसाठी धडपड करत असतो. त्याची प्रत्येक चांगली किंवा वाईट कृती ही आनंदाच्याच दिशेने असते. जसं उदाहरणार्थ मी एखाद्याला काही दान केलं, एखाद्याला काही मदत केली, मी एखाद्याला आर्थिक मदत करतो, मी एखाद्याला श्रम करत असेल त्याला जाऊन मदत करतो. हे सगळं मदत करण्यामागे मला असं आत पक्क वाटत असतं की ही मदत करण्यामुळे मला आनंद मिळणार आहे आणि म्हणून मी करतो मदत. तसं मी एखादी वाईट कृती करतो, त्या वाईट कृती करण्यामागे हेतू पण हाच असतो, आनंदाचा. अगदी आपण वाईटातला वाईट उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादा मनुष्य एखाद्याचा खून करतो. जेव्हा आपण खून करतो म्हणतो तेव्हा ती अयोग्य आहे. दुसऱ्याचा जीव घेणं हे अयोग्य कृती आहे, खूप वाईट कृती आहे. पण हा मनुष्य त्याच्यामुळे इतका त्रस्त झालेला असतो की त्याच्या त्रासाला थांबवण्यासाठीचा उपाय, अनेक उपायांपैकी तो हा उपाय निवडतो. जर मी हे केलं तर मला आनंद मिळेल. म्हणजे त्याचं वाईट करणं किंवा चांगलं करणं हे एकाच दिशेने आहे, ते म्हणजे आनंदासाठी. आणि हेच तो समर्थ आपल्याला सांगतात की आनंद जो खरा मिळवायचा आहे तो केवळ भगवंताच्या ठिकाणी किंवा आत्म्याच्याच ठिकाणी आनंद आहे. आणि हा आनंद नक्की मिळवण्याचं कसं साधन आहे ते समर्थांचा उपदेश आहे, दासबोध आहे, मनोबोध आहे, आत्माराम आहे. या उपदेशातून आजपर्यंत पडलेला मनुष्य जन्माचा हा मूलभूत प्रश्न, व्हॉट इज माय गोल इन लाईफ, व्हाय एम आय हिअर, मी इथे कशासाठी आहे, मला जन्मच काय आहे, माझं पर्पज काय आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आनंद एवढंच आहे. आनंदाची धडपड, आनंदासाठी धावपळ, आनंद मिळवणे, आनंद टिकवणे आणि आनंद सातत्याने उपभोगणे हेच फक्त आहे. आणि ते मिळवायचं कसं, तर सुलभ साधन काय असेल, मी कुठे आहे आणि आता मी मिळवीन काय, ह्याचा एक रस्ता जणू काही म्हणजे दासबोध समर्थांचा उपदेश आहे. तो आपण सगळ्यांनी बघूया, हीच समर्थचरणी प्रार्थना. योगेश बुवा, तुमचे खूप खूप आभार माझ्या चॅनलवर आल्याबद्दल आणि आम्हाला सगळ्यांना बोध केल्याबद्दल. जय जय रघुवीर समर्थ. या परमार्थाचा मुख्य भाग काय आहे, किंबहुना आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये जे अद्वैत तत्वज्ञान मांडलं जातं त्याचा सर्वात महत्त्वाचा गाभा तर तो शंकराचार्यांचा एक श्लोक आहे. तो श्लोक असा आहे की ते आपल्याला ठासून सांगतात, हा आपण जो देह धरतो आहे हा देह मी म्हणून मानतो, पण आपण हा मी, हा जो देह आहे तो आपण नाही. हा एक महत्त्वाचा सिद्धांत शंकराचार्य आपल्याला सांगून जातात. शंकराचार्य सांगतात ते ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे, तेच सांगतात, तेच समर्थ म्हणतात. हे जे सगळंच्या सगळं चराचर विश्व आपल्याला दिसतंय हे मिथ्या आहे, खोटं आहे. मिथ्या या शब्दाची अचूक व्याख्या जे दिसतंय पण नाही आहे, म्हणजे मीची जाणीव जी आहे, आपण स्वस्थ बसलो की हा देह मी आहे याचं भान न येता आपण म्हणताना सुद्धा वाक्प्रचार म्हणतो, माझं मन, माझी बुद्धी, माझं शरीर, म्हणजे मी आणि शरीर हे वेगळं आहे, हे तर इथेच सिद्ध होतं. माझं मन आणि मी वेगळं आहे. मन, बुद्धी, शरीर यापेक्षा पलीकडे आहे
तो म्हणजे मी आत्मा आहे. आणि तो ह्या देहाच्या अनुषंगाने आहे, कारण तो सगळ्याच ठिकाणी आहे, तो या देहातही आहे. हा भाग आपला, हा वेदांत, हा सिद्धांत महत्वाचा अद्वैत सिद्धांत आहे. तुम्हाला एखादी गोष्ट साधायची आहेच आयुष्यात, अत्यंतिक गरजेची आहे आयुष्यात, त्याच्याशिवाय तुमचं अडणार आहे आयुष्यात, असं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी सगळ्या लहानपणी सुरू करतात. जसं उदाहरणार्थ लिहिणं वाचणं, हे कधी सुरू करतो आपण? अगदी लहान असताना, पण त्याच्याशिवाय अडणार आहे. तसं परमार्थ हा अत्यावश्यक आहे. तो आपल्या पूर्वीच्या काळी एकेकाळी घरात प्रत्येकाच्या होता. प्रत्येक जण आपल्या या भारतामधलं प्राणायाम करत असे घरोघरी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड क्रीड, इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. प्रत्येक जणाचा रामायणाचा अभ्यास होता, महाभारताचा अभ्यास होता, भागवताचा अभ्यास होता. अभ्यास या शब्दाने संस्कृताचा खूप सखोल पंडित असा अभ्यास धरायचा नाही, माहिती होती प्रॉपर. आणि त्यामुळे त्यांच्यातल्या वचनांची पण माहिती होती, जे बोधप्रद आहेत, आयुष्याला खरा निर्देश देणारे, खरी दिशा देणारी त्याच्यात वचनं आहेत. मनुष्य सुखी आणि समाधानी होण्याची बीज त्याच्यात आहेत. म्हणून परमार्थ जो अत्यावश्यक आहे, तर तो लहानपणीच सुरू करायला पाहिजे प्रत्येकाने. त्याची एखाद्याला गरज वाटो न वाटो, आवश्यक मात्र आहे.